भारत न्यूज 44. भारत न्यूज 44. अल्ला माझा कोणाला पापदा. तुम्हाला सांग त्या नवरीच्या भावाचा तुम्हाला ना तुम्हाला ना जय श्रीराम नाही, तुम्हाला सलाम वालेकुम बोलावलं, सलाम वालेकुम. नाही आता तू माहिती का मी स्वतः बजरंग दलची कामं करायचो दादा. अरे होऊ शकत नाही असं, तू असं निघशील ना, तू करू शकत नाही असं. कोण मी? हा तुला सांगतो मी. अरे पण दादा तू बोलतो ते बरोबर. आता नवरीचे भाऊच आहेत ना त्याही आता या पिऊन आपल्या सगळी आगरी करणं कोली होती. कुणबी आहे ना, ह्या हा. फक्त आपल्या बायका द्यायच्या बाकी राहिल्या ना आता, समजलं का? ओके ना ते लोकांनी ना ते आता पोरा पिऊन आली ना दादा तर लगेच सांगतात, या करीन त्या करीन. तर मी त्या बोललो पण तिथे माईक मध्ये अरे तुला दोन पैसे वारीव दिलं, तू काय करतो तुला समजतं का? तू एकविरायचा अपमान केले, सकल हिंदू समाजाचा अपमान केले. दादा आम्ही बजरंग ऐक माझा, आम्ही बजरंग दल मध्ये रात दिवस काम करतो, हिंदूंना जागा करण्याचं काम करतो ना. तुझ्यासारखे लोक अशी मध्ये येऊन ना काहीतरी घाण घालतात ना, याचं दुःख वाटतं आम्हाला, समजलं का? दादा मी माफी मागताना दुसरी गोष्ट ना अजून 2 व्हिडिओ ते तशाच माहिती का दुसऱ्या शोच्या. तू जर या गुरमीन जर तू राहत असशील ना नाही, तर तू आपण एक तरी शो कुठं करून दाखव. तुला मानला तू आगरियास कुणबियास कोलियास मला माहित नाही, फक्त मी हिंदू आहे तुला हा प्रश्न विचारतो मी. अरे दादा मी गाव इथलं होतं डोंबिवलीचा दादा. डोंबिवलीचा का? तुला सकाळपासून फोन लावतो आम्ही, फोन तुझा बंद येतात. आता रात्री शाळा आहे मी आता ना तो आपला दिव्याचा ना नयन भगत. हा मी नयन भगत ना मी नयन आता दादा मी स्वतः अरे तुला समजायला पाहिजे, तुम्ही बजरंग दल मध्ये काम केले. मी तुला सांगतो तू काम करू शकत बजरंग दल मध्ये. तू अरे भाई तुला समजतं का तू काय बोलता? तू आजपर्यंत कुठल्या ऑर्केस्ट्रा वाल्याने गाणी बोलले मला दाखव तू. तुला अल्ला माझा कोणाला पावला, ऐक माझा, अल्ला माझा कोणाला पावला. एक तरी रास आपल्या महाराष्ट्रामध्ये रास ऑर्केस्ट्रा होता, आपल्या आगरी कोली कुंब्यांचा अख्खा ऑर्केस्ट्रा होता. एक तरी मला गाणी दाखव तुझं. तुला लगेच दादा 2 व्हिडिओ पाठवताना मी आहे ना मी नयनला स्वतः फोन केला. 2 व्हिडिओ माझ्याकडे तुला खोटा कशाला सांगू. आणि गणेश आम्ही सगळी पोरा तुला भेटायला येतो, तू कुठे भेटता आम्हाला सांग. तुम्ही गाणी ऐकलं असेल, बघितलं असेल. संते नावाचा सिंगर आहे. डोंबिवलीमध्ये काय हल्दीचा कार्यक्रम होता, तिथं यो गाणी बोलायला गेलता. तर त्या टायमाला याला ज्या पोरावी फोर्स केलता की यो गाणी बोल, आणि काय धमकोला बिमकोला आय थिंक. तर याला जाम ट्रोल आले ना. आता आपण विचार केला का की त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपल्या गाणी कधी वाचल्या का? आपल्या कार्यक्रमामध्ये तसं काय बोलायचं सवालच नाही. हे लक्षात ठेवा. आणि तुला डायरेक्ट ऑर्केस्ट्रा सोडून जायचं आहे तर काही करायचं आहे. बाकी तुम्ही माफी मागितली आणि याला जाम ट्रोल येतात, याला ट्रोल करायचं बंद करा. कारण की ह्यो पण एक शिवप्रेमी आहे, तो पण दिसाला हाय शिवप्रेमीच म्हणून बोलतोय मी. चुकीने अशी नाही, चुकी आहेच, 100% चुकी आहे. आणि भीती पण आहे तिकडं. तो बोललेला पण आहे की व्हिडिओ नका काढू, कारण त्याला माहिती आहे की पुढं जे लक्षण आहेत ना ती खूप खराब आहेत. अरे सगळ्यांना दुखवलेत भावना असं गाणी बोलल्यावर. काही नाही की अरे तू पोलीस कंप्लेंट कर, आपले हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांना सांग, ते का नाही फोडणार त्यांना. बाकी अशी कॉलो बात पण झालेली आहे. आणि यो बोललेला पण आहे की काय व्हिडिओ चुकलाय ना, यो चुकलेलाच आहे. तर त्यामध्ये बोलतो व्हिडिओ काढायला तयार आहे की मी चुकलोय. आणि यो बोललेला पण आहे की पुढच्या वेळी असं काही या झालं तर मी ऑर्केस्ट्रा सोडून जाल डायरेक्ट. म्हणून याला काय बोलू नका. यो तिथं बात पण झालेली आहे की यो पण शिवप्रेमी आहे, भजन दल होता. हे पण बोललेला आहे, तिने पण कार्य केलेले आहेत हिंदू धर्माचे. म्हणून आपला हिंदू धर्म एवढा चांगला आहे ना की आपण माफ करून टाकतो. आपला हिंदू धर्म एवढा चांगला आहे म्हणून माफ करून टाकायचं ते आपल्या लोकांना. त्या आदर्शोधना नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.